फायनली दिवाळीच्या शॉपिंगला आज मुहूर्त भेटलाय, तर आज आहे वसुबारस आणि एवढ्या लेट कोण जात असेल यार शॉपिंगला. पण त्याआधी ना सकाळी मागच्या वर्षीचे काही दिवे होते ना ते क्लीन करून घेते. म्हटलं ह्या वर्षीच्या नवीन दिव्यासोबत हे सुद्धा उपयोगी येतील. बेबीला मम्मीकडे सोडलं आणि त्यानंतर आम्ही निघालो शॉपिंगसाठी, कारण एवढं लेट निघालो होतो माहितच होतं खूप गर्दी असेल. तिघांचेही कपडे एका शॉपमध्ये मिळाले त्यामुळे खूप भारी वाटलं, पण खूप जास्त उशीर झाला होता. त्यांच्या तिघांचे कपडे घेतले आणि त्यानंतर आम्ही गेलो कापड बाजारामध्ये, कारण इथे माझ्यासाठी साडी घ्यायची होती. पण साडी सोडून आम्ही गेलो होतो भांड्याच्या दुकानामध्ये. इथे मला खूप गरजेच्या गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या की मी तुम्हाला पुढे दाखवते. त्यानंतर भरपूर काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यानंतर पेट पूजा केली, वडापाव वगैरे खाल्ला आणि शौर्यासाठी ना ही गन पाहिजे होती जी की आम्हाला खूप युनिक वाटली. त्याच्यामध्ये माचीस टाकायची आणि इतकी भारी वाजत होती ना ती, त्याच्यासाठी 2 घेतल्या. डायरेक्टली घरी आलो. यांच्या सगळ्यांसाठी शॉपिंग झाली होती, पण माझी शॉपिंग राहिली. माहित नाही आता माझी शॉपिंग करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा कधी जातोय. पण त्याआधी ना भांड्याच्या दुकानातून आम्ही मिक्सर घेतलं होतं आणि तिथे आमचा खूप वेळ गेला. खरं तर माझे जे पहिलं मिक्सर होतं ना ते 2-3 दिवसाला खराब व्हायचं आणि त्यानंतर ना म्हटलं मला तसंच मिक्सर पाहिजे होतं, पण तसं काही मिळालं नाही. मग साधंच आम्ही मिक्सर घेतलं. तुमच्या बऱ्यापैकी कमेंट्स येत होत्या ह्यावेळी ना, तुमच्या कमेंट्सचं मी खूप मनावर घेतलं, कारण तुमच्या खूप कमेंट्स आल्या होत्या की ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये भाजी बनवत जाऊ नको, पिलूसाठी सुद्धा ना असं स्टीलची काहीतरी छोटी कढाई भेटते ती घे. आणि ही मी ऑनलाईनच पाहत होते. नशिबाने मला ती ना भांड्याच्या दुकानामध्ये म्हणजे जिथं आम्ही मिक्सर घेतला ना त्याच्या समोरच मला ही दिसली. मग काय दिसताच मी लगेचच घेऊन टाकली. तुम्हाला सुद्धा ही हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, किंवा युट्यूबला तुम्ही पाहत असाल तर ॲफिलिएट म्हणून मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. इतकी जड होती कढाई, मला तर खूप आवडली. संध्याकाळी मस्त वसुबारसची छोटीशी पूजा मांडली आणि असा संपला आमचा आजचा दिवस. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.